अंजनसिंगी येथील बस स्थानक गेल्या 4 वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने पाडल्यानंतर अद्याप त्याचे पुनर्बांधकाम झालेले नाही। अंजनसिंगी हे गाव आजूबाजूच्या 7 ते 8 गावांचे मुख्य बाजारपेठेचे केंद्र असून येथे महाविद्यालय, शाळा, इंग्लिश कॉन्व्हेंट, ग्रामीण भागातील प्रमुख बाजारपेठ आणि बँका आहेत। त्यामुळे दररोज शेकडो नागरिक, विशेषतः विद्यार्थी आणि महिला या गावात येतात। मात्र बस स्थानक नसल्याने त्यांना हॉटेल्स किंवा पाण्याच्या ठेल्यांच्या आडोशाला थांबावे लागते, ज्यामुळे मोठी गैरसोय होते। ग्रामपंचायत अंजनसिंगीने याबाबत ग्रामसभेत ठराव घेऊन बस स्थानकाच्या बांधकामाची मागणी केली आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जागेवरील अतिक्रमण काढले नसल्याने बस स्थानकाचे बांधकाम रखडले आहे। यासाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली तरीही विभागाकडून वेळकाढूपणा सुरू आहे। या दुर्लक्षामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे। याचा परिणाम म्हणून ग्रामपंचायतीचे उपसरपंच अवधूत दिवे आणि त्यांच्या कुटुंबाला पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले। विशेषतः त्यांच्या 85 वर्षीय वृद्ध वडिलांना आणि शेकणाऱ्या 2 मुलांना तुरुंगवास भोगावा लागला। याला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे। प्रशासनाने नागरिक आणि ग्रामपंचायतीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने अशा घटना घडत आहेत। याच्या निषेधार्थ आज अंजनसिंगी येथे चक्क जाम आंदोलन आणि गाव बंद पुकारण्यात आलेले आहे। तहसीलदार साहेब यांना वारंवार भेटून आमच्या म्हणजे जे प्रश्न आहे त्याचा मार्ग लागलेला नाही आहे। आणि विषय असा झाला की इथे जे DNC वाले सर आले होते त्यावेळी ते आमचे उपसरपंच अवधूत दिवे आहे, मी गावात नसताना मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पाणी करण्यासाठी ते सर लोक आलेले त्यांना फक्त बस स्टॉपची जागा काढून दे, ते इथं आणतात त्यांच्यावर कोयत्यानं हल्ला जातो आणि त्यांना कोयत्यानं हल्ला झाला। आणि आज त्यांना पोहोचलं आहे ते एक मुलगा MBA करत आहे आणि एक इंजिनिअरिंग आहे। त्यामुळे काय तर विषय आजचा असा आहे जिथं बस स्टॉप आहे आमचं तिथेच झालं पाहिजे। त्यासाठी आज महिला गावातली सर्व मान्यवर इथे होतात टाकले आणि आता जी चर्चा झाली त्यातून त्यांचं म्हणणं असं पडलं की आम्ही आज फक्त लेआउट टाकून देतो। खाली बसा सर्वांनी, खाली बसा सर्वांनी, आठवड्यावर खाली बसा, सर्वांनी शांततेत खाली बसा। चर्चा चालू आहे, मार्ग निघत आहे, शांततेत खाली बसा। तर हे नोटीस द्यायचं काम आमचं नाही आहे सर, DNC आणि शासकीय जे कार्यालय आहे त्यांचं आहे। आता त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांचं म्हणणं हे बोललं की आम्ही काही आज लेआउट छाटू आणि नंतर कारवाई करू। लेआउट पाडलं आता लेआउट काय टाइमची पाहिजे पण का दोन्ही तरफचे पाहिजे का कोणी म्हणतं एका तरफचं हे कसं काय दोन्ही लेआउट पाहिजे। मग तुम्ही तुमच्याकडे एका तरफचं लेआउट जाणार एका टाकली नाही तर काय सर दोन्हीकडे लेआउट टाकलेले आहे आणि याच्या आधी सर्वांनी शांततेत आपापल्या घर खाली बसा। चर्चा चालू आहे, सर्वांनी आपापल्या घर खाली बसा, रोळून बसा, त्या शेड मधले सर्व। आज अंजनसिंगीमध्ये जे बस स्टॉपच्या मागणीसाठी रास्ता रोको झालं त्या अनुषंगाने निर्णय घेतला की इथला जो लेआउट आहे तो आपण आता सध्या टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आज भूमी अभिलेख विभाग 149 गट नंबर आणि 300 राज्य महामार्ग 300 याच्यातली शासकीय जमीन आयडेंटिफाय करून घेईल आणि ग्रामसभेचा जसा ठराव आहे त्याच्याप्रमाणे त्या लोकेशनला शासकीय जमीन असेल तिथं शासकीय जमिनीमध्ये एक 4 दिवसामध्ये अतिक्रमण हटवण्याची नोटीस दिली जाईल आणि अतिक्रमण हटवल्यानंतर किंवा जर हटवलं नाही तर PWD विभाग अतिक्रमण काढून घेईल त्या ठिकाणी बस स्टॉप बांधकाम सुरू करणार।